नमस्कार भक्त हो. आपल्या भक्तिमय यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही रोज देवपूजा करता, पण तरीही मन शांत होत नाही. पण कामात अडचणीच येत राहतात. असं वाटतं का पूजा करूनही फळ मिळत नाही? आज मी तुम्हाला सांगणार आहे फलदायी, शुद्ध आणि अत्यंत सोपी देवपूजा, जी केवळ 5 ते 7 मिनिटांत होते, पण ज्यात देव भाव पाहतो, वस्तू वगैरे नाही. तर चला सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या धर्माचे व देवाचे खरे भक्त असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे कमेंट करण्यास विसरू नका. तुमची देवपूजा का फलदायी होत नाही बरं? बऱ्याच लोकांची पूजा फक्त सवय म्हणून होते. हातात मोबाईल असतो एकीकडे आणि आपण दुसऱ्या हाताने दिवा लावत असतो. म्हणजे आपले विचार सगळे मोबाईलमध्येच असतात. आपण आपले विचार पूर्णतः गायब करू शकत नाहीत, पण आपण आपल्या विचारांना योग्य दिशा देऊ शकतो. आपण देवापुढे बसतो, पण मन चिंता, राग, अपेक्षांनी भरलेलं असतं. म्हणजेच आपल्या विचार वाईट वळण घेत असतात. पण आपण जर देवपूजा करताना, म्हणजेच इतर सगळी कामे करताना जर आपण आपल्या विचारांना योग्य दिशा दिली, म्हणजेच आपण सकारात्मक विचार केले, तर नक्कीच आपल्या विचारांचे वळण बदलू शकते. आणि नकारात्मक विचार येत असताना मग आपण म्हणतो देव काही ऐकत नाही. पण मित्रांनो, देव ऐकतो, पण आपल्या मनातले भाव शुद्ध असले तरच. आपल्या विचारांना नवीन वळण द्या, सकारात्मक वळण द्या, तरच आपले भाव शुद्ध होतील आणि तरच देव आपलं ऐकेल. आता शुद्धता म्हणजे काय? शुद्ध पूजा म्हणजे महाग फुले, मोठा नैवेद्य आणि दररोज नैवेद्य वगैरे दाखवलं पाहिजेच असं काही नाही. पण मन स्वच्छ असणं म्हणजे शुद्धता. राग, द्वेष, असत्य बाजूला ठेवा. कोणाच्या मनात राग असेल तो बाजूला ठेवा, कोणाबद्दल द्वेष असेल तो बाजूला ठेवा. आणि जर तेही नाही जमलं तर आज मी फक्त चांगलं वागेन हा निश्चय पाहिजे, पण मनात कुणाहीबद्दल कपट नाही पाहिजे. आता आपण अशा देवपूजेची पद्धत बघूयात जी तुमच्या आरोग्य सुधारण्याची सुद्धा बळ राखते. आणि त्याचबरोबर ह्या देवपूजेचे नियमही आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूयात. फलदायी आणि शुद्ध देवपूजेची पद्धत. आपली देवपूजेची सुरुवात ही दिवा लावण्यापासूनच झाली पाहिजे, पण त्यातही काही नियम आहेत. तुम्ही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नाही शकत आणि 2 वाती एकत्र केलेल्या असाव्यात आणि त्याच वाती दिवा लावावा. म्हणजेच वात दुहेरी केलेली असावी, वात एकच नसावी. देवपूजा सुरू करताना दिवा लावल्यानंतर प्रथमतः दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. जास्त मोठा दिवा लावू नका किंवा जास्त मोठी ज्योत वगैरे असं काही नाही. तुम्ही एक साधा दिवा लावा आणि म्हणा, हे देवा, मी तुझी पूजा करण्यास प्रारंभ करत आहे. एका शुभ कार्यास प्रारंभ करत आहे. आता दुसरी गोष्ट आहे, आपण देवपूजा सुरू करण्याच्या आधी श्वास 3 वेळा घ्यायचा आणि तो श्वास खोल घ्या. तुमचे मन शांत करा. थोडेसे विचार मनातले इकडचे तिकडचे कमी करा. पण हे तुम्हाला आता थोडंसं वेगळं वाटत असेल, पण हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची देवपूजा आणि त्या देवपूजेत तुमचं यानेच मन लागेल. आता तिसरी गोष्ट आहे, तुम्ही कोणत्याही देवाचं एक नाम निवडा. उदाहरणार्थ राम किंवा ओम नमः शिवाय किंवा विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे. आणि ते तुम्ही 11 वेळा मनापासून म्हणायचं आहे. फक्त ओठांची हालचाल नाही करायची, ते मनापासून म्हणायचं आहे, एकदम आपल्या हृदयापासून. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही
जास्त मोठा मंत्र किंवा काही पाठ वगैरे नाही केला तरी चालेल, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ते करू शकतात. नसेल तर तुम्ही फक्त 11 वेळा देवाचं नाव मनापासून हृदयापासून घ्या. आता चौथी गोष्ट आहे, देवाकडे काय मागितले नाही पाहिजे. तुम्ही देवाकडे मोहमाया म्हणजेच उदाहरणार्थ पैसा, बंगला, प्रसिद्धी मागणं वगैरे हे काहीच मागितलं नाही पाहिजे. तुम्ही हे देवा मला सद्बुद्धी, चुकीच्या मार्गावर जाऊ नये, संयम दे, धैर्य दे असं मागितलं पाहिजे. कारण जर तुम्ही हे मागितलं तरच तुम्हाला देव पैसा, बंगला, प्रसिद्धी आपोआपच देईल. तर मित्रांनो, सद्बुद्धी मिळाली की योग्य गोष्टी आपोआप मिळतात. म्हणजेच तुम्हाला जे पाहिजे असेल ते नक्कीच मिळतं. जरी वेळ लागला तरी मिळतंच. त्यामुळे देवाकडे सद्बुद्धी दे, धैर्य दे, संयम दे अशाच गोष्टी मागितल्या पाहिजे. आणि सर्वांचं भलं कर हेही नक्की मागायला विसरू नका. तर तुम्ही देवाला फुलं नक्की वाहा. त्यामुळे आपलंही मन आनंदी होतं फुलांना बघून, आणि फुलांनाही देवाच्या चरणी अर्पण होण्याचा योग येतो. आणि जमल्यास रांगोळीही काढा. रांगोळी काढल्याने आपले मन आणि त्या मनातील विचार थोडेसे बदलतात, किंवा जे सारखे सारखे निगेटिव्ह विचार येत असतात तेही थोडेसे लांब पळतात, आणि आपण रांगोळी काढण्यात 2-3 मिनटं का होईना व्यस्त राहतो, आणि ती रांगोळीही देवाला प्रसन्न करते. तर आता बघूयात देवपूजेत होणाऱ्या 3 मोठ्या चुका. तर तुमच्याकडूनही ह्या चुका होतात का? तुम्ही उदाहरणार्थ मोबाईल हातात ठेवून पूजा करता, किंवा घाईघाईने कुठे जायचं असेल तर मन न लावून किंवा दुसऱ्यांशी तुलना करून, तो इतकं करतो मी कमी करतो. देव तुलना करत नाही, तो भाव पाहतो. तर आता थोडक्यात सांगते, तुम्ही देवपूजा सुरू करताना दिवा लावण्यापासून सुरू करा, आणि दिवा लावण्याचे नियम नक्की पाळा. त्यानंतर तुम्हाला देवांना अंघोळ घालून घ्यायची आहे. देवांना एकदम हलक्या हाताने एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं, आणि त्यांच्या जागी स्थानापन्न करायचं. त्यानंतर देवांना फुलं वाहा, एकदम मनापासून प्रार्थना करा. म्हणजेच कोणत्याही देवाचं किंवा तुमच्या आवडत्या देवाचं 11 वेळेस मनापासून नाव घ्या. छोटीशी का होईना देवांना प्रसन्न करण्यासाठी रांगोळी नक्की काढा. नैवेद्य शक्य असल्यास तुम्ही अर्पण करू शकतात, नाहीतर गूळ साखरेचा नैवेद्य किंवा गूळ शेंगदाण्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करा. आणि हो, जेव्हा तुम्ही देवपूजा करण्यास बसणार आहात तेव्हा लक्षात ठेवा की देव्हारा किंवा देवांची जागा तुमच्यापेक्षा वर असली पाहिजे, आणि तुम्ही बसताना आसनावरच बसायचं आहे. तसं बसायचं नाही. आसन टाका आणि मग त्याच्यावर बसा, आणि मग देवपूजेला सुरुवात करा. जेव्हा तुमची देवपूजा संपन्न होत आहे तेव्हा तुम्ही देवाला एक मनापासून नमस्कार करायचा आहे, आणि तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला टिळा लावायचा आहे. तुम्ही टिळा अष्टगंध असो, हळदी असो, कुंकू असो, पण तुम्ही तुमच्या मस्तकावर टिळा नक्की लावा. अशा प्रकारे तुमची देवपूजा संपन्न होते. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं लिहायला विसरू नका. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी. धन्यवाद.